थंडीचे दिवस सुरू झाले की शरीराला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते, जसे की कंबरदुखी, पाठदुखी, तसेच हाडं दुखणे, अशा बऱ्याच समस्या आणि वेदना सुरू होतात। तर आज मी तुम्हाला की नाही ह्या सगळ्यांसाठी एक रामबाण उपाय सांगणार आहे आणि ह्याने खरोखर खूप फायदा होतो, ते म्हणजे हळीवाचे लाडू। तर आज आपण हळीवाचे लाडू करतोय, तर ते कसे करायचे बघा, याची माहिती देखील मी पुढे सांगणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण हळीव भाजून घ्यायचे। तर एक मोठी वाटी मी इथे हळीव घेतलेले आहेत आणि अगदी बारीक गॅसवर हे हळीव छान लालसर होईपर्यंत, जसे की तीळ भाजल्यानंतर कसे असे हळूहळू फुटतात, तर तसे हे असे उडाय तडतडाय लागले की समजायचं हळीव भाजले गेले। तर हळीवमध्ये की नाही कॅल्शियम, लोह, प्रथिन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात शरीराला ऊर्जा, उष्णता आणि वेदनांपासून आराम मिळतो। तर हे लाडू नक्की सगळ्यांनी खावे, ह्याचे बरेच असे फायदे आहेत। आता हळीव भाजवून घेतल्यानंतर आपण 3 मोठ्या वाट्या खोबरं घेतलेलं आहे। खोबरं पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। विशेषतः की नाही हळीव उपाशी पोटी खाल्ल्यास कंबरदुखीवर चांगलाच त्याचा परिणाम होतो। तर स्त्रियांमध्ये बऱ्याच समस्या असतात, जसे की थायरॉइडमुळे कॅल्शियम कमी होतं किंवा डिलेव्हरीमध्ये बऱ्याच महिलांना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास होतो। तर तुमच्या हाडांची ताकद टिकवून ठेवायची असेल, त्यासाठी कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हळीव हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे। उपाशी पोटी जर खाल्ली ना, तर हाडे खरोखर खूप अशी मजबूत होतात, ज्यामुळे कंबरदुखी आणि सांध्यांच्या वेदनांपासून आराम मिळतो। तर आता बघा खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे। आता 2 चमचे तूप घालायचे। तुपामध्ये ड्रायफ्रूट तुम्हाला जे काही आवडतात ते भाजून घ्यायचे। इथे मी बदाम घेतलेले आहेत। बदाम छान लालसर झाल्यावर मी काढून घेतेय बघा। तर इथे बघा हळीवामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे ना पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते। तर हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये पचन संस्थेची गती मंदावते आणि हे जे घटक आहेत ना ते सांध्यांवर परिणाम करतात आणि कंबरदुखीच्या समस्या वाढतात। त्यामुळे हळीव तुम्ही जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा। आता बघा इथे थोडासा मी डिंक टाकलेला आहे, तो देखील तुपामध्ये मस्त असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता बघा हे सगळे घटक आपण व्यवस्थित भाजून घेतलेत। त्यानंतर आता गूळ घालायचा आहे। तर गूळ बघा इथे मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। स्लो गॅसवर गूळ छान असा वितळेपर्यंत परतून घ्यायचा। आपल्याला काही पाक वगैरे करायचा नाहीये, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। त्याच्यापुढे गॅस चालू ठेवू नका। तर बघा आता गूळ वितळायला लागलाय, वितळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा, नंतर लगेच बंद करायचा आहे। तर आता मी गॅस बंद केलाय आणि जेवढी कढई गरम आहे ना त्याच्यावरच हा गूळ वितळला जाणार आहे, कारण जाड कढई असल्यामुळे पटकन गूळ वितळला जातो। हळीवामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आहे, ह्याच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढते। तर आता बघा हे जे सगळं आपण मिश्रण भाजून घेतले ना ते छान मिक्सरच्या भांड्यामध्ये आता भरडसर आपण वाटून घेणार आहोत। आता यामध्ये थोडासा ओला खजूर घाला आणि हळीवाच्या बियांचे सेवन केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते। तसेच बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते, यामुळे केसांची वाढ चांगली होऊन केस छान चमकदार व तुटत नाहीत। तर बघा आता हे भरडसर आपण वाटून घेतलेलं आहे। गूळ देखील छान असा वितळला आहे। आता हे मिश्रण जे आहे आपण ते गुळामध्ये ॲड करायचं आणि छान असं आलटून पलटून घ्यायचं आहे। तर मस्त असे हे लाडू होतात, चवीला देखील खूप सुंदर लागतात। तर हळीवाचे खूप सारे फायदे आहेत, तुम्ही नक्की हे लाडू करून ठेवा घरामध्ये, तुम्ही खावा, लहान मुलांना सुद्धा द्या, कारण हळीवाचे खूप सारे फायदे आहेत आणि पौष्टिक देखील आहेत हे हळीव। तर कंबरदुखीसाठी तर हा रामबाण उपाय आहे। हळीवाचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होते आणि वाढत्या वयाबरोबर ज्या लोकांना हृदयाचा त्रास आहे ना त्या व्यक्तींनी तर जरूर खावे, त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते। तर असे हे आयुर्वेदिक असे हळीवाचे लाडू तुम्हाला कसे वाटले? तर बघा हा एक लाडू खा आणि मस्त आपलं शरीर जे आहे
ते व्यवस्थित ठेवा। तुम्हाला ज्या काही शारीरिक समस्या आहेत त्याच्यावर नक्कीच हा फायदा करेल असे हे लाडू आहेत, तर नक्की करून बघा। आणि चला तुम्हाला अजून एक लाडू मी वळून दाखवते। तर बिना पाकाचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू केलेले आहेत। तुम्ही पहिल्यांदा जरी करणार असलात तरी सहज तुम्हाला येतील इतके सोपे आहेत आणि प्लस इतके आरोग्यदायी आहेत, तर हे तुम्ही करून पाहिलेच पाहिजे। आणि कुणाकुणाला कंबरदुखीला फरक पडला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला मग तुम्हाला हे हळीवाचे लाडू कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। थँक्यू।